आमचे मित्र भाई कैलासजी सुलताने साहेब, सर्व माता भगिनी, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत। ए मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण मावशीवर खाली बैस व बाई बाई वर खाली बैस ए माय खाली बैस। 5 मिनिटात आमदार साहेब येऊन राहिले। ज्या आमदाराची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहे, ज्यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी तुम्ही आल्या, ज्यांना तुम्ही 20 तारखेला मतदान करणार आहात, ते आमदार संजयजी रायमुलकर या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये येणार आहेत। गडबड करू नका। आज आपल्याला मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी म्हणून संबोधल्या जातं। हे महायुतीचं सरकार, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राच्या हिताचे, महिलांच्या हिताचे, सुशिक्षित बेरोजगाराच्या हिताचे निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतले, ते निर्णय घेत असताना सर्वांच त्यांनी त्या ठिकाणी भलं करण्याचा प्रयत्न केला। आज माझ्या माता भगिनींना 1500 रुपये महिना म्हणणार नाही मी, 1500 रुपये पगार त्या ठिकाणी चालू केला। आमच्या आजीमायला जत्रेला जर जायचं असेल तर एसटी फुकट करून दिली। 70 वर्षावाल्याला पंढरपूर जा, तुळजापूर जा, शिर्डी जा, शेगाव जा, कुठं जा त्या ठिकाणी आज आमच्या आजीमायला त्या ठिकाणी फुकट एसटी आहे। आमच्या महिलाला त्या ठिकाणी अर्ध तिकीट आहे। एवढी सुविधा या ठिकाणी या सरकारनं त्या ठिकाणी केलेली आहे। माझ्या माता भगिनींनो, परत तुम्हाला काय काय आणखी दिलं शासनानं या ठिकाणी सांगावं असं वाटतंय। जय भाऊ, माझी बायको पैसे काढायला मेकरला निघली। ए मावशी ऐक ना माय, अरे बाबा बोलू नका ना, ऐका ना। माझी बायको पैसे काढायला बँकेत मेकरला निघली। बायको म्हणे मला उशीर होऊन राहिला, तुम्ही घर झाडून घ्या। म्या घेतलं तेवढ्या पुरतं घर झाडून, म्हणलं त्याला ही पैसे संध्याकाळी काढून आणणार आहे। पण भलता राग आला। राग आल्याच्या नंतर जयचंद भाऊ, मी आणि गजानन सावंत राग बॅगा भरल्या मुंबईत गेलो। डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबाला भेटलो, देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटलो आणि अजितदादाला भेटलो। म्हणलं का हो, तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये पगार चालू केला, परंतु आमच्यावर घर झाडायची पाळी, भांडे घासायची पाळी आली, आमची सोय काय? मुख्यमंत्री साहेबांनी विचारलं तुमचं शिक्षण काय झालं? म्हणलं मी 12वी झालो। ते म्हणा तुम्ही 12वी झाले ना, तुम्हाला 6000 रुपये पगार। ज्या भाऊ विचारलं तुम्ही किती शिकेले? ते म्हणत मी ग्रॅज्युएट झालो। ते म्हणत तुम्हाला 8000। गजानन सावंतने विचारलं तुम्ही काय शिकेले? ते म्हणत मी डिप्लोमा झालो, मला 10,000। ही सुद्धा योजना मिळवण्याकरता या शासनानं त्या ठिकाणी चालू केली। आता नवरा बायको सुद्धा सोबत जाऊन बँकेत जाऊन त्या ठिकाणी पैसे काढतात।
आज या ठिकाणी खासदार साहेब आता सांगून गेले, बरेच लोक या ठिकाणी मुंबईहून येतील, लांड्या लबाड्या करतील, चाटा मारतील, काही एसीत बसून इकडे आले। भाई सुखदारे साहेब इकडे येऊन नाटक करायला लागले, कोणी गळ्यात इना घालते, कोणी पटका घालते, हातात चपला घेते, आणि तुम्ही तुमच्या मुलाखतीत सांगता आमदार रायमोलकर ढोंगी आहेत आणि नाटक करणार आहेत। अरे नाटक करणारे तर तुम्ही आहात, एवढं लक्षात या ठिकाणी ठेवा। आमचे महाराज लोक या ठिकाणी कोणी नाहीत। इना कोण गळ्यात घालू शकतो, चपला हातात कोण घेऊ शकतो? त्या वैष्णव संप्रदायाचा तुम्ही त्या ठिकाणी अपमान करून राहिले खरात साहेब। जर तुम्ही खरंच वैष्णव संप्रदायाचे असाल, मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो की मी मटण खातो। जो माणूस मटण खातो त्याला संत तुकारामांचा विना गळ्यात घालायचा अधिकार नाही। अरे संत कोणाला म्हणावं, संत कसा असावा? तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा। शाहीर गवई साहेब, तुळशी माळ गळा, कपाळी चंदन टिळा। अरे तुम्हाला जर गळा विना गळ्यात घालायचा असेल तर तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे, तुमच्या कपाळी टिळा असला पाहिजे, आणि त्या टिळ्यावर अष्टगंध आणि बुक्का त्या ठिकाणी लावलेला पाहिजे, आणि तुम्ही निर्व्यसनी पाहिजे। त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही संत त्या ठिकाणी होणार। तुमच्या मुखी नाम नाही, तुम्हाला हरिपाठ येत नाही, तुम्ही चार ओव्या त्या ठिकाणी संत तुकारामाच्या म्हणायचे प्रयत्न करता, लोकांना त्या ठिकाणी तुम्ही भ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला की मी वैष्णव संप्रदायातला आहे आणि मी त्या ठिकाणी पंढरपूरची वारी करतो। आज तुम्ही त्या ठिकाणी एसीत बसून 2 नंबरचा पैसा त्या मुंबईमध्ये कमावला। आमदार होणं एवढा सोपा खेळ नाही। आमदार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कामदार आणि जनसेवक म्हणून जनतेचं काम त्या ठिकाणी करावं लागतंय। 15 वर्ष झाले संजय रायमुलकर या मतदारसंघाचे आमदार म्हणून नाही तर या ठिकाणी कामदार म्हणून ते या ठिकाणी काम करतात। एक जनसेवक म्हणून ते या ठिकाणी काम करतात। तोंडात खडी साखर आणि डोक्यावर बर्फाची लादी घेऊन एवढा नम्र माणूस आपल्याला पुन्हा कदापि आमदार मिळणे नाही। आणि तुम्ही तिकडून येताना सांगता की हे लबाड आहे, ढोंगी आहे, अमक आहे, धमक आहे। अरे काय काय सांगता, लबाड आणि ढोंगी तर तुम्ही आहे खरात साहेब। तुम्ही काय इना घालता, पटका बांधता, काय काय करता, काय काय नाटक लावले, आणि हे नाटक करून मत मागतात। त्या पद्धतीचं मतदान रायमुलकरांनी मागितलं नाही। ते जरी या मतदारसंघात जर फिरत असतील तर ते त्यांच्या कामाच्या भरोश्यावर फिरतात, त्यांच्या विकासाच्या भरोश्यावर त्या ठिकाणी ते फिरतात, समाजात जातात, समाजाप्रती त्यांचं प्रेम आहे, सर्व जाती धर्माला ते सोबत घेऊन चालतात। कुठं समाजावर अन्याय होत असेल, धर्म जात पंथ कोणता असो, त्या ठिकाणी आमदार संजय रायमुलकर धावत जातात। म्हणून आज या ठिकाणी आपल्याला त्यांना मतदान करायचंय। आज खासदार साहेब सांगून गेले की आपल्याला 1500 रुपये पगार चालू केला।
महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर 2100 रुपये महिना आपला त्या ठिकाणी चालू होणार आहे। 2100 रुपये महिना म्हणलं तर 12 महिन्याचे 25,200 रुपये त्या ठिकाणी होतात। माझ्या मायगंग्यानो, मी सांगितलं माझी बहीण जर भाऊबीजीला आली 1500 रुपये 12 महिन्याला एकदा त्या ठिकाणी आपण बहिणीला ओवाळणी म्हणून त्या ठिकाणी देतो। आपलं त्या ठिकाणी रक्ताचं नातं असते। परंतु हे जे मानलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार साहेब, खासदार साहेब, हे जे मानलेले भाऊ आहे, हे आज रोजी 12 महिन्याचे आपल्याला 18,000 रुपये त्या ठिकाणी देऊन राहिले। मायच्या आणि एक टाळी वाजली नाही हो। अहो टाळ्या तुम्ही जरा वाजवल्या तर जरा बरं राहील ना। पहिलीच माझी तब्येत बरोबर नाही, पहिलीच अंगात ताप आहे, 15 दिवस झाले प्रचार करू आता जलवा आला पाहिजे जरा। आज या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो। आम्ही राष्ट्रवादीवाले, भाजपवाले आणि शिवसेनेवाले आणि आमचे मित्र पक्ष हे सर्व या ठिकाणी एकत्रित आहे। भाई आशांत भाऊ, तुम्हाला सांगू इच्छितो, लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही झोकून देऊन त्या ठिकाणी काम केलंय। आमच्या पक्षाची असेल, भाजप पक्षाची असेल, कुठलीही तक्रार त्या ठिकाणी कोणाची आली नाही आणि एक आमचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम केलंय। परंतु आज एक शेवटचीच विनंती या ठिकाणी करतो। एक आपला गोड आमदार, एक नम्र आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांना 20 तारखेला आपल्याला धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना निवडून द्यायचंय। 20 तारखेला मतदान आहे, 23 ला आपली विजयी रॅली होईल आणि 25 किंवा 27 तारखेला आपल्याला घरी बसून टीव्ही जवळ काय ऐकायचं माहित आहे? इकडं कान ठेवा, काय ऐकायचंय? मी रायमुलकर संजय भास्करराव ईश्वर साक्ष शपथ घेतो की, अरे बादमान टाळ्या मंत्री झाला ना बुवा, काय टाळ्याच वाजवत नाही बाबा, तुम्ही कायच करावं, इकडे आतडे गोळा झालेत मावले। एक एवढीच विनंती करतो की आपण धनुष्यबाणाला सर्वांनी मतदान करावं। माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो की आपले संजय रायमुलकर साहेब यांना निवडून आणायचंय, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय राष्ट्र। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।